नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. आपण सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सिडको म्हाडा लॉटरीतील घरांचे सर्वसामान्यांना माहिती देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत करत असतो. आपण म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये आज पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या साईट व्हिजिट करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या जे ज्यांना घर घ्यायचं आहे, साखरकर त्यांना माहिती या म्हाडा लॉटरी संदर्भात माहिती हवी असेल तर प्रत्यक्ष सुद्धा आपण भेटणार आहोत. खराडी बायपास या ठिकाणी रिलायन्स मॉलजवळ आपण आपल्या ऑफिसला भेटणार आहोत. आपलं पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी ऑफिस आहेत, तरी आपण आपल्या वेगवेगळ्या वेळेनुसार आणि मला जो नंबर दिला यावरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू शकतो आणि संपूर्ण या म्हाडा किंवा सिडको लॉटरी संदर्भामध्ये आपण माहिती देऊ शकतो. आज या संदर्भामध्ये आपण गेल्या 7 वर्षापासून ज्या पद्धतीने घराच्या फॉर्म भरण्या, म्हाडा किंवा सिडको लॉटरीतील घराच्या फॉर्म भरण्यापासून तर आवश्यक जी कागदपत्र असतात ती तयार करून देण्यापासून तर आर्थिक तजवीज, याचा अर्थ 100% गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत अनेक विषय आपण वैयक्तिक भेटून आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबरोबरच आपण फक्त इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही आहोत, तर सर्वसामान्यांचे जे अडचणी असतात, जसे आपण सिडको बामणडोंगरी 8000 विजेते जे आहेत त्यांचे जे घरांचे दर होते त्यांच्या मागणीनुसार ते दर 6 लाखांनी प्रत्येकी कमी करण्यामध्ये आपल्याला 1.5 वर्ष वेगवेगळ्या राजकीय पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी यांच्या मदतीने आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून आणि वेगवेगळे आंदोलनं करून आपण यशस्वी झालेलो आहोत. हे 6 लाख प्रत्येक फ्लॅट पाठीमाग कमी झाल्यामुळे प्रत्येकाचं घराचं स्वप्न या 8000 विजेत्यांचं निश्चितपणाने झालेलं आहे, स्वप्न साकार झालेलं आहे. याच पद्धतीने आपण पुणे म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये जी आता लॉटरी सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर झालेली आहे, या लॉटरीमध्ये जे वेगवेगळे साईट्स आहेत त्यांची व्हिजिट आपण करत आहोत. आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलच्या वेगवेगळ्या ज्या व्हिडिओज जर आपण पाहिलेत तर आपण सर्व साईट्स कव्हर करण्याचा किंवा सर्व साईट्स व्हिजिट करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु ह्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या साईट्स वेगवेगळ्या अंतरावर असल्यामुळे